विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। तसेच उमेश सातपुते सर यांना विनंती करतो, त्यांचं खूप मोठं योगदान आहे। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अभ्यासिकेचं शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। एक चांगल्या दर्जाची अभ्यासिका या ठिकाणी सुरू केली आहे। या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला तर पहिल्यांदा हे अभ्यासिकेचं उद्घाटन होते, काय सांगा? मी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात शब्द दिला होता की आपल्याला ज्ञानाची मंदिरं गावोगावी उभारणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा छोट्या छोट्या परीक्षा असू द्या, यासाठी त्यांना शहरामध्ये पैसे देऊन तिथं स्टडी रूमची व्यवस्था करावी लागते, स्वतः करून घ्यावी लागते। त्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या गावात बसूनच आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा, त्या उद्देशानं प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचा माझा संकल्प होता। खरं तर त्याला मला आवश्यक तेवढा निधी, आमदार निधीमध्ये त्यात बंधनं असल्यामुळं दरवर्षी 10 लाख रुपये खर्च करता येतो। तरी पण पहिली अभ्यासिका आज या सोनेगाव या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्याचा मनस्वी आनंद मला झालेला आहे आणि अशीच ही ज्ञानाची मंदिरं गावोगावी उभारण्याचा माझा संकल्प राहील आणि यातून पुढची पिढी चांगल्या प्रकारे घडून त्यांना चांगली नोकरी, चांगले शिक्षण मिळेल हीच अपेक्षा यातून मी व्यक्त करतोय। आणि निश्चितच ह्या उपक्रमाचा या भागातील, या गावातील जे तरुण आहेत, याआधी जे नोकरीला लागले होते त्यांनी, त्यांच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि जे तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना यातून निश्चितच प्रेरणा मिळून यातून बऱ्याच म्हणजे जे तरुण आहेत त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील हीच अपेक्षा या माध्यमातून आज मी व्यक्त करतोय।